महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांच्याकडे तक्रारदाराची मूक बहीर बहीण यांनी कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज प्रकरणासाठी प्रस्ताव दाखल केलेला होता। सदरचा प्रस्ताव मंजूर होऊन त्यांच्या नावे रक्कम रुपये 5 लाखाचे कर्ज महात्मा फुले विकास महामंडळाकडून मंजूर झालेले होते। सदर कर्ज खात्याची रक्कम ही तक्रारदाराच्या बहिणीस मिळण्यासाठी त्यांनी सोलापूर येथील महात्मा फुले विकास महामंडळ येथील जिल्हा व्यवस्थापक अधिकारी श्री महेंद्र माने यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यालयातील लिपिक बनसोडे यांना भेटण्यास सांगितलेले होते। त्यानुसार तक्रारदाराने बनसोडे यांची भेट घेतली। त्यावेळी बनसोडे यांनी सदरचे कर्ज त्यांच्या खाते वर्ग करण्यासाठी रक्कम रुपये 20,000च्या लाचेची मागणी केलेली होती व त्यास जिल्हा व्यवस्थापक अधिकारी महेंद्र माने यांनी संमती दर्शवलेली होती। त्यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार ही सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन रीतसर दिलेली होती। सदरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीमध्ये सत्यता तपासण्यासाठी आरोपींकडून लाचेची मागणी होते का याबाबत पंचांसमक्ष पडताळणी करण्याचे ठरवलेले होते। त्यानुसार पंच तक्रारदार हे ज्यावेळेस संबंधित कार्यालयात गेले त्यावेळेला तेथील महेंद्र माने व बनसोडे यांनी तक्रारदाराकडे सदरचे कर्ज प्रकरण त्यांच्या बहिणीच्या नावे वर्ग करण्यासाठी रक्कम रुपये 20,000ची मागणी केलेली होती व तडजोडी अंती रक्कम रुपये 15,000 देण्याचे ठरलेले होते। असे पडताळणीच्या दरम्यान निदर्शनास आलेले असल्याने पुढील यशस्वी सापळ्यासाठी अँटी करप्शन कार्यालयाने पुढील कारवाई केलेली होती आणि त्यावेळेला सदरची रक्कम 15,000 स्वीकारताना यातील बनसोडे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलेले होते व त्यानंतर महेंद्र माने यांना देखील सदर प्रकरणामध्ये अटक केलेली होती। त्यानुसार त्या दोघांविरुद्ध सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम 7 व 7A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर आम्ही यातील महेंद्र माने यांच्या वतीने सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता। सदर जामिनाच्या वेळेला आम्ही असा युक्तिवाद केला की यातील तक्रारदारांनी जी तक्रार दिलेली होती ही दिनांक 15/9/2023 रोजी दिलेली होती। सदर आणि त्या तक्रारीची पडताळणी ही 10व्या महिन्यात झालेली होती आणि जवळपास 2 महिन्यानंतर म्हणजे 12व्या महिन्यामध्ये सदरची रक्कम स्वीकारताना आरोपींना पकडण्यात आलेले होते। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये जो 4 महिन्याचा जवळपास विलंब झालेला होता त्यामध्ये आरोपींना खोटेपणाने गुंतवण्यासाठी पुरेसा वाव दिसत असल्याचे सकृत दर्शनी दिसत असल्याचे आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले होते। त्याचप्रमाणे सदर प्रकरणातील तपास हा पोलिसांनी पूर्ण केलेला आहे व इतर जे काही त्या अनुषंगाने जे काही आम्ही बचावाचे युक्तिवादामध्ये मुद्दे मांडले आमचे युक्तिवादातील मुद्दे ग्राह्य धरून सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी यातील जिल्हा व्यवस्थापक अधिकारी महेंद्र माने यांची रक्कम रुपये 50,000च्या जामिनावरती मुक्तता केलेली आहे। Like, subscribe, click on the bell.